पोरो नमस्कार. लाईट गेली, मधात आपलं लेक्चर थांबलं. काय माहिती का, सिस्टीमच्या लई मोठ्या गोष्टी कळत नसल्यामुळे अनेक अडचणी येतात आणि पोराला वाटतं सर लाईव्ह काऊन घेणं, सर काय सरचं लक्ष काऊन नाही, हे सर्व गोष्टी आहेत. म्हणून आता हे लेक्चर काळजीपूर्वक पहा. हां पहा पोरो, आता याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा. काय म्हणते की G20 परिषद पहा, महाराष्ट्राच्या पुढीलपैकी कोणत्या शहरात झाली नाही. प्रश्नाचं उत्तर नाशिक हे. आपण बोललोत नाशिक हे शहर लक्षात घ्या गोदावरी नावाच्या नदीकाठी आहे. नागपूर हे शहर नाग नदीकाठी आहे. मुळा मुठा नदीकाठी पुणे शहर आहे. मुंबई महाराष्ट्रात 0 तालुके असणारा एकमेव जिल्हा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिक. चला पुढं काय म्हणते, पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ बसत नाही. पूर्ण डिटेल सांगितलंय. इकडे पहा काय म्हणलं आपण की आपल्या भारतामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट कायद्याने पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय निर्माण करण्यात आलं. या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते सर एलिझा इम्पे. पहा त्यानंतर 1858ला राणीचा जाहीरनामा आला. त्यानंतर 1861 इंडियन पिनल कोड आणि आपल्या भारतात 14 ऑगस्ट इसवी सन 1862 मध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केली. आता मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले जे मुख्य न्यायाधीश बनले त्यांचं नाव होतं सर मॅथ्यू स्वास. मुंबई उच्च न्यायालयाचे इसवी सन 1893-95च्या कालखंडात लक्षात घ्या मुख्य न्यायाधीश होते पहिले भारतीय व्यक्ती, त्याचं नाव बद्रुद्दीन तय्यबजी. पहा कोण होते बाळा, बद्रुद्दीन तय्यबजी. आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र भारतामध्ये जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे त्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते MC छगला. राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये राज्याच्या ध्येय धोरणाची जी काही कल्याणकारी तत्व आहेत त्यामध्ये भारतातल्या प्रत्येक राज्य शासनाने ह्या गोष्टीचं पालन केलं तर भारत पृथ्वीवरील स्वर्ग बनेल असं यांनी म्हणलं. ते होणार नाही, कारण आपले धुऱ्यासाठी भांडणं जोपर्यंत मिटत नाहीत, भाऊकीतले दलिंदर चाळे बंद होत नाहीत, तोपर्यंत भारत पृथ्वीवरील स्वर्ग होईल का नाही काही सांगता येत नाही. हे लक्षात घ्या. आतापर्यंत लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर आपण पाहिलं तर पहिली महिला न्यायाधीश आहे तिचं नाव आहे सुजाता मनोहर. बाळा काय आहे, सुजाता मनोहर. दुसरी जर विचारली तिचं नाव आहे मंजुळा चिल्लूर. कोण आहे, मंजुळा चिल्लूर. पहा एक वैशिष्ट्य आत्तापर्यंत भारतामध्ये, इकडे पहा काय म्हणलो मी, पहिली महिला IAS आहे, IPS आहे. भारतात पहिली महिला राष्ट्रपती आहे. भारतात पहिली महिला लक्षात घ्या पंतप्रधान आहे. भारतामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री आहे. भारतामध्ये प्रत्येक गोष्टीत महिला जी आहे त्या ठिकाणी पहिली आहे. पण आपल्या भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे सध्या ते दिल्लीला आहे, या सर्वोच्च न्यायालयाची सरन्यायाधीश भारतात आत्तापर्यंत महिला बनलेली नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. फातिमा बीबी त्या ठिकाणी न्यायाधीश होत्या, सरन्यायाधीश नाही. कळलं का. सध्या भारताचं सर्वोच्च न्यायालय दिल्लीला आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट कायद्याने ते कोलकात्याला होतं. 1911ला आपल्या भारताची राजधानी बदललेली आहे. तर असो पहा आता हे मुंबई उच्च न्यायालय काम करते महाराष्ट्र नावाचं राज्य, त्याच्यानंतर गोवा नावाचं राज्य आणि आपल्या भारताच्या वायुव्येला जो काही दादरा नगर हवेली नावाचा केंद्रशासित प्रदेश आहे तो, आणि 2020ला दादरा नगर हवेली आणि दीव दमण या दोघांचं एकत्रीकरण झालेलं आहे. ही पण गोष्ट आपल्या लक्षात असायला हवी. यस. तर याचं खंडपीठ जर विचारलं तर एक विदर्भामध्ये आहे. विदर्भामध्ये याचं खंडपीठ आहे नागपूर या ठिकाणी. मराठवाड्यात खंडपीठ आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि गोवा राज्याची राजधानी पणजी या ठिकाणी याचे खंडपीठ आहेत. मग याचं खंडपीठ नाही कुठं तर पूर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. काय उत्तर, पुणे. आता पहा यानंतर महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य काय. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. पहा याच्यामध्ये सत्यमेव जयते आपल्या भारताची जी राजमुद्रा आहे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपण मुंडक उपनिषद नावाच्या ग्रंथामधून स्वीकारलेले हे वाक्य, सत्याचा नेहमी विजय होतो. पहा त्यानंतर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता. हे पहा या ठिकाणी अहमदनगर नावाचा जिल्हा आहे ज्याचं नवीन नामकरण अहिल्यानगरी असं होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव या जिल्ह्याला दिले. महाराष्ट्रातला क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा जर विचारलं तर पूर्व उत्तर आहे अहमदनगर म्हणजे अहिल्याबाई नगरी. क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रात क्षेत्रफळानं सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर, क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर. आणि भारतात क्षेत्रफळात सर्वात मोठं राज्य राजस्थान लक्षात घ्या 3,46,226 चौरस किलोमीटर. भारतात क्षेत्रफळात दुसरं राज्य मध्य प्रदेश
3,08,344 चौरस किलोमीटर आणि भारतात क्षेत्रफळात तिसरं राज्य महाराष्ट्र 3,07,713 चौरस किलोमीटर। आपण भारताचा विचार केला तर भारताचा जगात क्षेत्रफळात 7वा क्रमांक लागतो। जगात प्रथम रशिया, दुसरं कॅनडा, तिसरं चीन, चौथं अमेरिका, 5वं ब्राझील आणि 6वा देश ऑस्ट्रेलिया आहे, 7वा देश भारत आहे। जगात क्षेत्रफळात प्रथम राष्ट्र रशिया, तर जगात क्षेत्रफळात सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे, हे पण आपल्याला माहीत असावं। भारतात क्षेत्रफळात सर्वात मोठं राज्य राजस्थान, तर क्षेत्रफळात सर्वात लहान गोवा 3,702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा हे राज्य आहे। ओके, आता यानंतर पहा पुढचा प्रश्न आपण पाहिला, म्हणजे प्रश्नाचं उत्तर अहमदनगर आहे। शून्याचा शोध कोणी लावला? याचं उत्तर आहे आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला। न्यूटन यानं गतिविषयक 3 नियम सांगितलेले आहेत। तर थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला। विजेचा दिवा आहे याचा शोध लावला। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढे विचारले खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्हा यांच्या जोडीतून चुकीची जोडी ओळखा। जर आपण व्याघ्र प्रकल्प म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे एक आहे संजय गांधी, बोलत चला। त्याच्यानंतर पहा एक आहे ताडोबा, त्याच्यानंतर एक आहे पेंच, त्याच्यानंतर एक आहे मेळघाट। पहा ताडोबा आहे, त्याच्यानंतर पेंच आहे, त्याच्यानंतर मेळघाट, त्याच्यानंतर पहा बोर, काय बोर, आणि त्याच्यानंतर आपण म्हणलं चांदोली। पावर आहेत का? व्याघ्र प्रकल्प पहा, तर बोर व्याघ्र प्रकल्प हा जर आपण पाहिला तर तो वर्धा नावाच्या जिल्ह्यामध्ये, बोलत चला, बोर व्याघ्र प्रकल्प आपण पाहिला तर तो वर्धा नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे। म्हणजे आपण ज्या बी गोष्टी पाहिलोत त्या प्रत्येक गोष्टी कव्हर करायलो, ज्या गोष्टी समजत नाहीत त्या तुम्ही विचारत चलायच्यात। कॉम्पिटिशन बेकार आहे, अभ्यासही आपला हटके लागल, कळलं का? अभ्यास आपला वारंवार सांगलो मी हटके लागल, कारण एकच सेकंद चालू ठेवा। हा एक महत्त्वाचा प्रश्न होता आणि वाटलं मला डाऊट आला तर तो क्लिअर करावा लागते, नाहीतर तू आतापर्यंत मी जे चांगलं शिकवलं ते चुलीत गेलं। तू चुकलं कुठं याच्यावर लय भारी लक्ष तू असते हा, किंवा सरचं चुकलंय कुठं हे तुझ्या लय भारी लक्षात राहते। म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टी क्लिअर करू द्या। ओके, हां, तर पहा हे जे काही चांदोली म्हणलो मी त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असं म्हणतात। यालाच आपण काय म्हणतो? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणतो। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बोर व्याघ्र प्रकल्प हा वर्धा जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्हा पवनार नावाच्या नदीकाठी वसलेलं जिल्हा शहर आहे। चला खालीलपैकी योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य ओळखा। सोड मला, इकडे पहा, एखादा व्यक्ती जेव्हा बोलतो आहे ना तेव्हा लक्षात घ्या तो डबल इन्व्हर्टेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा असं म्हणायचं मास्तर आपल्याला। हां, तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पहा त्यानंतर पुढं आहे की पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? आई म्हणाली। आता आई म्हणलेलं जी वाक्य आहे त्याच्यात ही गोष्ट करायची की आईनं म्हणलेलं जे वाक्य आहे ते आपण याच्यामध्ये दाखवत असतो। हे पहा, याचे उत्तर हेच आहे। पहा त्यानंतर हे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। शुद्धीपत्र, इथं ध पाहिजे होतं, हे पहा, हा, आणि म्हणून इथं द दिल्यामुळं पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पहा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता म्हणते? स्वाभाविक म्हणत असतो आपण। स्वाभाविक, स्वाभाविक नसते, स्वाभाविक म्हणत असतो आपण। पहा शीघ्रकोपी म्हणजे काय? झालं म्हणजे ज्या दलिंदर आलं थोड्याफार गोष्टीचा, काही गोष्टीचा, जगात काय चाललंय त्याचा लय राग येतो, त्या गद्याला म्हणायचं शीघ्रकोपी। पहा काय आहे इकडे, पहा अतिशय लवकर रागवणारा, कोणाचा आहे? लोकाचा ताण पण स्वतःचा ताण समजून लोकायला ताण देणारा, स्वतः रागवणारा, घरी बायकुल ताण, बाहेर समाजाला ताण। चला, आकाशात वावरणारे काय असतात? आकाशात वावरणारे इकडे लक्षात घ्या नभचर असतात। भूचर म्हणजे जमिनीवर वावरणारे, हे बाकी हवाचरण पवनचर काय तसं काही नसते। हां, पहा म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते, या म्हणीचा अर्थ काय आहे? फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामती करावी लागते, सतरंजा उचलल्याशिवाय आपण मोठे होत नाहीत, आणि म्हणून आपल्या भारताला लागलेली ती सध्या हेच आहे, किडाच आहे, उचला आणि चल द्या। फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामती करावी लागते। पुढे आहे एका परीक्षेत मोहनने फक्त 8 प्रश्न सोडवले आणि प्रत्येक प्रश्नासाठी त्याला 50% गुण मिळाले। त्याला 50% गुण सध्या मिळालेले आहेत। जर त्याला परीक्षेमध्ये 40% गुण मिळाले असतील तर परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला समान गुण होते, तर त्या परीक्षेमध्ये एकूण किती गुण मिळाले?
पहा त्यानं 8 प्रश्न सोडवले तर त्याला 100% गुण मिळाले असते. यस, पण त्याला परीक्षेत मिळालेले गुण काय आहेत? 50%. मग 50% गुण मिळाले म्हणजेच 8 पैकी त्यानं 4च प्रश्न सोडवले का नाही? ही गोष्ट क्लिअर करा. 8 पैकी काय केलं? 4 प्रश्न सोडवले. मग कॉमन गोष्ट आहे 40%मुळं त्याचे 4 प्रश्न बरोबर आले तर 100%मुळं त्याचे किती प्रश्न असतील? मग 100 गुणिले 4 भागिले 40, 4 10 40, 10 10 100 आणि म्हणून त्या परीक्षेला 10 प्रश्न असतील. त्या परीक्षेला काय असतील? 10 प्रश्न असतील. प्रश्नाची लँग्वेज ज्याला कळाली का त्याला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर पोरहो कमी वेळामध्ये देता येते. चला पुढं पहा. 65 एका व्यक्तीला एकूण 19,000 नग दुधाच्या पिशव्या घ्यावायच्या आहेत. त्या डेअरीमध्ये 1,000 दुधांच्या पिशव्या दररोज तयार होतात, परंतु त्यातील 5% पिशव्या विकण्यायोग्य नसतात. तर किती दिवसात त्या व्यक्तीची खरेदी पूर्ण होईल? पहा, त्याला घ्यायच्या होत्या एकूण पिशव्या 19,000. प्रॉब्लेम झाला, दररोज त्याला घेत होता तो 1,000 पिशव्या, पण त्याच्यातल्या 5% काय झाल्या? त्या खराब व्हायल्यात. मग पहिले इकडे पहा, 1,000चे 5% म्हणजे त्याच्या 50 पिशव्या दररोज काय व्हायल्यात? खराब व्हायल्यात. मग 1,000मधून 50 पिशव्या गेल्या तर तो दररोज दिवसाला किती पिशव्या घ्यायलाय? 950. त्याला अशा किती पिशव्या घ्यायच्यात? 19,000. तो दररोज घ्यायलाय किती? 950. मग 950 प्रमाणे 19,000 पिशव्या घ्यायला त्याला लागणारे दिवस काढा. 0 कट झाला, 19 1 19, हे 2 0 वरती, 19 5 95, 5 2 10, 0 जशाला तसा, आणि म्हणून त्याला ही खरेदी पूर्ण करायला 20 दिवस लागतील. किती दिवस लागतील पोरो? ए बाळा, 20 दिवस लागतील. बबन्या, किती दिवस लागतील? 20 दिवस लागतील. आता याच्यानंतर पहा, असा प्रश्न आपल्याला दिलाय. इकडे पहा काय केलं त्याने. या 9 भागलं समजा, किंवा असं म्हणलं तरी चालतं. इकडे पहा, 9 भागलं तर 9 1 9, 1 उरला 9 2 10, किंवा 12 9 160. आता इकडे पहा, या 3 18ला भागलं, उत्तर काय आलं? 6, किंवा 6 3 18. तसं 12 180 भागलं, उत्तर आलं 15. 12 1 12, 3 उरले 30 झाले. कळलं का? 12 1 12, 6 उरले 60 झाले, 12 5 60, उत्तर 15. पहा, एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची आई माझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी नाते काय? पहा, एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली. आता ही एक पोरो स्त्री आहे, या ठिकाणी एक माणूस आहे. पहा काय, एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची आई, इकडे पहा, तिची आई, हा काय म्हणाली? माझ्या वडिलाची, हिचे वडील यांची एकुलती एक काय? मुलगी आहे. काय आहे? मुलगी आहे. म्हणजे हिनं वर्णन कोणाबद्दल केलंय? हिनं वर्णन स्वतःबद्दलच केलंय. ही हिच्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे, जी ह्या पोराची काय आहे? मा आहे, आई आहे. मग हे पोरग हिचं कोण? तर ते पोरग तिचा मुलगा असेल. ते पोरग तिचा काय असेल? मुलगा असेल. कन्सेप्ट समजून घेत चला. येस नो? हा पहा, फादर म्हणजे 1 2 3 4 5 6 असेल तर रॅदर म्हणजे काय असेल? इकडे पहा, याच्या ठिकाणी आपण असं दिलं, FATHER. याच्यासाठी 1 2 3 4 5 आणि 6. आता तुम्हाला लिहायचे RATHER. मग काय करा, R साठी काय वापरले? 6, A साठी काय वापरले? 2, T साठी काय वापरले? 3, H साठी 4, E साठी 5 आणि R साठी 6. मग पहा बरं, 62,000 किंवा असं म्हणलं 6,23,456, 6,23,456 किंवा 6 2 3 4 5 6. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर. गायत्रीकडे इशारा करत मोहन म्हणाला, ती माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलती एक मुलाची बायको आहे. तर गायत्री व मोहनचे नाते काय? काय? हा बरोबर आहे का? इकडे पहा, गायत्रीकडे इशारा करत मोहन म्हणाला, हा मोहन आहे. इकडे पहा, यानं इशारा कोणाकडे केलाय? गायत्रीकडे. काय म्हणला बाबा? गायत्री माझ्या वडिलाची, वडिलांची, इकडे पहा, माझ्या वडिलांच्या वडिलांची, मोहनचे वडील, याच्या वडिलांचे वडील म्हणजे मोहनचे कोण? आजोबा. इकडे पहा,
माझ्या वडिलांच्या वडिलांची एकुलत्या एक मुलाची बायको आहे. मग आता हे याचे वडील आहेत ना, यांच्या याच्या वडिलाच्या वडिलाच्या एकुलते एक मुलाची कोण? गायत्री. गायत्रीकडे पाहून म्हणाला तो कोण आहे? बायको. हे बायको म्हणजे गायत्री कोणाची बायको आहे? तर मोहनच्या वडिलांची. मग मोहनच्या वडिलाची गायत्री बायको असेल तर मला सांग गायत्री मोहनची कोण असेल? तर गायत्री मोहनची आई असेल. गायत्री मोहनची काय असेल? आई असेल. मैं जो बात कर रहा हूँ इस समझ में आ रही क्या? देखो हो, नहीं तो दूसरे लैंग्वेज में पढ़ाएंगे. चला, डियर बरोबर 28 तर फियर बरोबर काय? ABCDचा कुठलाही प्रश्न सोडवताना कमी वेळामध्ये मी सांगितलेलं तुम्हाला. इकडे पहा, मांडणी ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. आता याला कमी वेळात नंबर द्यायचा. इकडे पहा, 1, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 21 हे नंबर दिलेत आपण. आता आपल्याला काय म्हणतंय? डियर. इकडे पहा, डी हे नंबर दिलाय. DEAR. डी म्हणजे काय रे? 4 5च्या अगोदर. ई म्हणजे काय? 5. ए म्हणजे 1. आर हे पाय 15 16 17 18. आता आपण यांची बेरीज केली. इकडे पहा, बेरीज काय होईल? 5 4 9 9 1 10 10 18 28. म्हणजे काय केलं? तुम्हाला जे अक्षर दिले त्याचा जो नंबर आहे त्या नंबरांची बेरीज केलेली आहे. लय काय अवघड नाही. मग तसं इथं पण काय करायचं आपल्याला? FATHER. आता नंबर द्या. इकडे पहा, एफ नंबर काय? 6 अधिक ए नंबर काय? 1. टी नंबर काय? हे 21 असेल तर टी काय असेल? 20. एच का आहे? हा 9 असेल तर हा काय? 8. ई का आहे? 5. आर का आहे? हे पार ओ 15 16 17 18. आता यांची काय विचारली? बेरीज. 8 आणि 5 13, 13 8 21, 21 आणि 1 22, 22 आणि 6 28, 7 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर काय? 58. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर. यस. चला पुढे पहा. झड 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 ए वाय वाय बी एक्स एक्स सी. इकडे पाय काय केलं त्यानं? ही ABCD आपण लिहिली होती तर त्याच्यामध्ये त्यानं काय केलं त्या प्रश्नामध्ये? इकडे पहा, झड झड घेतलं, हे 3 वेळा घेतलं, ए घेतलं, वाय 3 वेळा घेतलं, बी घेतलं, आता एक्स 3 वेळा घेतलं, सी घेतलं. तर आपलं काम W 3 वेळा घेऊन डी घ्यायचंय. आपलं काम W 3 वेळा घेऊन सी घ्यायचंय. मग आपण काय करणार? W W W आणि डी. W W डी आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला, 20 गुणिले 5 मायनस 4 गुणिले 3 अधिक 5 मायनस 6 गुणिले 0 बरोबर काय? इकडे पहा, प्रश्न सोडवताना आपल्याला नियम सांगितला आहे की असा प्रश्न दिला असेल तर पहिल्यांदा कंस सोडवा, त्याच्यानंतर कंसामध्ये भागाकार आहे का पहा, भागाकाराच्या नंतर दिलेल्या उदाहरणात गुणाकार आहे का पहा, गुणाकाराच्या नंतर बेरीज आहे का पहा, आणि सर्वात शेवटी वजाबाकी आहे का पहा. या प्रश्नामध्ये कुठंच भागाकार दिलाय का नाही? मग काय दिलाय? गुणाकार. गुणाकारावर टार्गेट करा. 20 पंचे 100 मायनस इकडे पहा 4 3 1 12 प्लस 5 जशाला तसे मायनस 6 0 0. ओके. आता लक्षात घ्या, आपल्या खिशात किती रुपये आहेत? 100 रुपये. आपल्या पुन्हा खिशात किती आहेत? 5 रुपये. मग आपल्याकडे किती आहेत? 105 मायनस 12. मग 5तून 2 गेले 3, 10तून 1 गेला 9. मग प्रश्नात 93 कुठं दिलंय का पहा. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. बाळा सोप्या पद्धतीने पाहिलो. लाईटचे वांदे झाल्यामुळं आपल्याला इकडे पहिल्यापासून घ्यावं लागेल. ते बी रेकॉर्डेड. पर्याय नाही ना, काय करतो. हा आता पहा, या ठिकाणी 9 12 16 25 36 असे प्रश्न विचारायला तोंडी कळायला पाहिजे की बाळा वर्ग संख्या तुला दिल्यात, तुला उत्तर काढायचंय. तिकडे पाय काय दिलंय? 73वा प्रश्न. 3चा वर्ग 4चा वर्ग 5चा वर्ग 6चा वर्ग. मग वेगळं कोण आहे? 12. आणि 12 कह्याचाच वर्ग नाही. 12 लय डेंजर आहे आमच्या मराठवाड्यात. हा चला, आता खालीलपैकी गटात न बसणारी आकृती ओळखा. बाळा इकडे पाय, हे पाय आपण जर असं पाहिलं, घड्याळ पाहिलं, घड्याळ हे पाय इकडून इकडे पाय, हे असं आहे का? अँटी क्लॉक. यस. हे बी पाय अँटी क्लॉक. यस. आता हे पाय इकडे पाय, आपल्याला हे असं फिरवायलं ना, पण हे असं. आता हे पाय बरं असं फिरायले, पण हे जर पाहिलं आपण तर कोणीकडे चाललंय पाय बरं. इकडे पाय नीट लक्षात घ्या. कुठलाही आकृती घ्या तुम्ही, तुम्हाला कळ कोणीकडे फिरायली. हा
आता ही पहा बरं, हा एक लक्षात घ्या. आणि ही पहा, तुम्हाला दिलेला प्रश्न नीट समजून घ्या. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का नाही? कारण हे असं फिरायलं का नाही, हे पहा, हे असं फिरायलं का नाही. ही आकृती पहा बरं कशी आहे, हे पहा अशी, यस. ही पहा बरं, हे पहा अशी, यस. आणि ही पहा बरं अशी. आता ही पहा बरं, आकृती चुकली का रे याच्यामध्ये? या प्रश्नामध्ये आकृती चुकली का पहा, नाही तर व्हायचे वांदे तेच आपले, तेच कुठाने आहेत. हा यस, पाहूया एकदम, मला कळू द्या एकदा, पाहू द्या का आहेत. हा नाही काही ताण घेऊ नका. हा प्रश्न पाहू द्या मला, त्याच्यात वांदे व्हायचे पुन्हा. तू डेंजर आहे पुन्हा. जे जेवढं चांगलं सांगितलं ती नाही, तुझ्या डोक्यात एकच असते. हा पाहू द्या मला, एकच मिनिट. हा पोरो, हा लक्षात घ्या, याच्यात आकृती चुकवण्यात आलेली आहे. हा त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय. हा प्रश्न बाजूला ठेवा. चला पुढं पहा. या ठिकाणी एका कापडाच्या तुकड्यापासून 12 रुमाल तयार होतात असतील तर 108 रुमाल तयार करण्यासाठी किती कापडाचे तुकडे लागतात? एका कापडाच्या तुकड्यापासून 12 रुमाल तर 108 रुमाल व्हायला किती कापडाचे तुकडे, असं मनातल्या मनात म्हणायचं. आपण केला तिरकस गुणाकार, मग 1 गुणिले 108 भागिले 12, 12 9 108, आपल्याला कापडाचे 9 तुकडे लागतील. किती तुकडे लागतील? 9 तुकडे लागतील. यस. चला पुढं पहा. आज रविवार आहे, परवा 20 तारीख होती म्हणल्यावर भूतकाळातली गोष्ट आहे, तर पुढच्या रविवारची तारीख किती? इकडे पहा, आज कोण वार आहे बाळा? रविवार. हा मला सांग, परवा तारीख काय होती? 20. मग आता काल तारीख काय होती? 21. मग आजच्या रविवारी काय तारीख आहे? 22. आता पुढच्या रविवारी म्हणल्यावर +7, मग काय असेल? 29 तारीख. काय असेल? 29 तारीख. प्रश्नाची भाषा तुला समजायला पाहिजे. यस, काय असेल? 29 तारीख. चला, जहाज बरोबर समुद्र, तर चंद्र बरोबर काय? जहाजात समुद्र असतो आणि चंद्र कुठं असतो? आकाशात. बरोबर आहे का? पाय, हा 1 8 27 64, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, मग कशाचा घन? 5 चा घन. उत्तर काय? 125. उत्तर काय बाळा? 125. चला, ATC एअर ट्रॅफिक कंट्रोल खालीपैकी कोणत्या हालचालीवर नियंत्रण करते? विमानावर करते का रे? पहा एकदा, क्षेपणास्त्र आहे उत्तर. नाही, एअर म्हणलं विमानच येईल, विमान. जाऊ दे तिकडे. हा इंटरपोल काय? विविध देशात पोलीस यंत्रणा असणारी संघटना आहे इंटरपोल. हा ते न्यूयॉर्क नावाचा चित्रपट त्याच्यात पाहिलं असेल तो, मोकार कुटाना. हा आहे त्याच्यात. चला पुढं काय? भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता? इकडे पहा, भारताच्या दक्षिणेला जर आपण पाहिलं, कारण मेन काय आहे कन्सेप्ट समजून घेत चला. आपला भारत आहे दक्षिणेकडला. या भारताच्या इथं बंगालचा उपसागर आहे, कळलं? इथं आहे अरबी समुद्र आणि खाली आहे हिंदी महासागर. इथं आपले अंदमान निकोबार आहेत, अंदमान निकोबार. आणि भारताच्या दक्षिणेकडील टोक जर तू विचारलं तर इथं आहे इंदिरा पॉइंट. काय आहे? इंदिरा पॉइंट. पण तुला जर त्याच्यात इंदिरा पॉइंट कुठे दिले का नाही, पण भारताच्या दक्षिणेला लक्षात घे, या ठिकाणी एक राज्य आहे. या राज्याचं नाव आहे, काय नाव आहे? तामिळनाडू. काय नाव आहे? तामिळनाडू. हे लक्षात घ्यायला पाहिजे तू. हा राज्य म्हणल्यावर खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही? कर्नाटक राज्याला लागून नाही आहे. आता एक कन्सेप्ट क्लिअर करा, काही ताण घ्यायचा नाही. प्रत्येक प्रश्न आतापर्यंत क्लिअर करत गेलो, ते बी अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजेल असे. हा ज्या गोष्टी नाही समजत त्या विचारत चलायच्या, ताण घ्यायचा नाही. हा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य, महाराष्ट्राला 6 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांची सीमा यांना लागून आहे. महाराष्ट्रात 7 जिल्हे असे आहेत ज्यांची सीमा 2 राज्यांना लागून आहे. महाराष्ट्राच्या इकडं बब्या पहिलं राज्य आहे, त्याचं नाव छत्तीसगड.
हे महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यांना लागून आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांना लागून आहे. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात, हे 4 जिल्ह्यांना लागून आहे. महाराष्ट्राच्या या ठिकाणी दादरा नगर हवेली, दादरा नगर हवेली महाराष्ट्रातल्या 1 जिल्ह्याला लागून आहे. महाराष्ट्राच्या इकडं अरबी समुद्र 7 जिल्ह्यांना लागून आहे. महाराष्ट्राच्या इथं राज्य गोवा 1 जिल्ह्याला लागून आहे. महाराष्ट्राच्या या ठिकाणी राज्य कर्नाटक 7 जिल्ह्याला लागून आहे. महाराष्ट्राच्या इथं राज्य तेलंगणा 4 जिल्ह्यांना लागून आहे. आता इथं पहा, इथं जिल्हा आहे भंडारा, या ठिकाणी इथं जिल्हा आहे गोंदिया, या ठिकाणी जिल्हा आहे गडचिरोली. नव्यानं निर्माण झालेले दोन्ही जिल्हे तिकडे आहेत हा लागून. आता पहा, या ठिकाणी नंदुरबार, कोणता जिल्हा आहे नंदुरबार, या ठिकाणी जिल्हा धुळे, या ठिकाणी जिल्हा जळगाव, या ठिकाणी जिल्हा बुलढाणा, या ठिकाणी अमरावती, या ठिकाणी नागपूर, या ठिकाणी भंडारा आणि या ठिकाणचा जिल्हा गोंदिया. या 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे मध्य प्रदेशला. गोंदिया गडचिरोली या दोघांची सीमा लागून आहे छत्तीसगडला. आता पहा, नंदुरबार धुळे, या ठिकाणी येणारा नाशिक आणि इथला पालघर, कळलं का, हे 4 लागून आहेत गुजरातला. याच पालघरची सीमा कुठं आहे दादर नगर हवेली. मग पालघर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याला लागून आहे अरबी समुद्र. सिंधुदुर्ग लागून आहे गोव्याला. या सिंधुदुर्गच्या बाजूला इथं जिल्हा आहे कोल्हापूर, कोल्हापूरच्या बाजूला हे सोलापूर, सोलापूरच्या बाजूला हे सांगली. नीट लक्षात घ्या, कळलं का. हां, मग कोणता आहे रे सातारा, बरोबर आहे. मग काय उस्मानाबाद, मग कोणता लातूर, मग कोणता नांदेड. आता पहा, याच्यामध्ये सातारा येत नाही. मग काय म्हणलं आपण सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली. इकडे पहा उस्मानाबाद, लातूर, नांदेड. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड कशाला लागून आहेत तर महत्त्वाची गोष्ट कर्नाटकला. मग नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली कशाला लागून आहेत तेलंगणा. मग इकडे पहा सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्याच्यानंतर काय म्हणलो आपण इकडे पहा सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड 1 2 3 4 5 6 7. त्याच्यामध्ये गडचिरोली दोघाला लागून आहे, गोंदिया दोघाला लागून आहे, धुळे दोघाला लागून आहे, नंदुरबार दोघाला लागून आहे, पालघर दोघाला लागून आहे, सिंधुदुर्ग दोघाला लागून आपलं सिंधुदुर्ग दोघाला लागून आहे, नांदेड दोघाला लागून आहे. तर याच्यामध्ये कोणता जिल्हा नाही, याच्यामध्ये कोणता जिल्हा नाही. परभणीचा आणि कर्नाटकचा काही संबंध आहे का बाब्या? नाही आहे का संबंध? नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर येते. हां, पुढं पहा, या आकृतीत किती चौरस आहेत. चौरस मोजायचे असेल तर पहिले नंबर द्यायचे 1 2 3 4 हे असे नंबर द्यायचे. 5 शेवटचा म्हणजे इकडं शेवटचा आणि खाली शेवटचा यांचा गुणाकार करायचा. 4 2 8 हा गुणाकार केल्यावर उरलेल्या ज्या संख्या असतील कुठल्या उभ्या असो आडव्या त्याच्यातला जे मोठा आहे तो अंक त्याच्यात मिळवायचा. आपलं उत्तर 11. आपलं उत्तर काय आहे 11. लक्ष द्या इकडं. जर आपण असं जरी म्हणलो असतो 1 2 3 4 5 6 7 8 हे उत्तर किती आलं 8. इकडे पहा हा एक चौरस झाला 9, हा एक चौरस झाला 10, समजायला का. आणि हा मधला एक चौरस झाला 11. हा चौरस नाही आयात व्हायला. यस, चला पुढं काय म्हणते. टेलिस्कोप बरोबर तारे तर मायक्रोस्कोप काय असते हे बॅक्टेरिया पाहतून बघूया आपण. हा, खालीलपैकी सर्वाधिक जुने विद्यापीठ कोणते. इकडे पहा शिवाजी विद्यापीठ स्थापना 1962, मुंबई विद्यापीठ स्थापना इसवी सन 1857, सावित्रीबाई फुले विद्यापीठ 1949, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ 1958. तुला जुनं विचारलंय मुंबई विद्यापीठ कोणे. मुंबई विद्यापीठ सर्वात जुनं विद्यापीठ विचारलंय बाळा. प्रश्न मी तुम्हाला वारंवार सांगितलं आपण प्रत्येक गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीनं समजेल अशा पद्धतीनं तुम्हाला क्लिअर करत चाललोत. यस, चला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. इकडे पहा एकूण 12 पोलीस आयुक्तालय त्याच्यापैकी तुम्हाला माहिती आहे नांदेडमध्ये नाही बाळा. आपण ऐकलं का नांदेड पोलीस आयुक्तालय म्हणतो का आपण नांदेड पोलीस अधीक्षक म्हणतो आपण. पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड म्हणजे एसपी ऑफिस. व्हिटॅमिन सी कोणत्या फळात सर्वात जास्त असते. इकडे पाय संत्री. हा हे बाकी गांजर अजीवनसत्व माहीत पाहिजे तुला. सिल्लोड ते पैठण अंतर 180 किलोमीटर, पैठण ते वैजापूर अंतर 100 किलोमीटर,
वैजापूर ते सिल्लोड अंतर 100 किलोमीटर लांब असेल, त्यांचा सरासरी वेग 40 किलोमीटर असेल, तर एकूण किती तासामध्ये एक व्यक्ती सिल्लोड वैजापूर पैठण सिल्लोड हा प्रवास पूर्ण करेल? आता पहा कसा म्हणते प्रवास पूर्ण करेल. पहिली गोष्ट क्लिअर करा, तुला काय करावं लागेल, पहिल्यांदा या उदाहरणामध्ये बाळा एकूण अंतर किती आहे हे पाहावं लागेल आणि तो काय वेगानं चाललाय त्यानं भागावं लागेल. मग तू काय करायला, पहिल्यांदा प्रवास केला तो 180, दुसऱ्यांदा प्रवास केला 100, तिसऱ्यांदा प्रवास केला तो 100, मग तो एकूण प्रवास आहे 380 किलोमीटरचा आणि तू चाललाय काय 40 किलोमीटर वेगानं. मग हा शून्य कट झाला, तू म्हणला काय 4 9 36, उरले 2 पॉईंटमुळे 20 झाले, 4 25 म्हणजे 9.5 तास. याचा अर्थ 9 तास आणि हे 0.5 तास याला म्हणतात 30 मिनिटं. हे 9.5 तास. 9.5 तास कसे दाखवतील, 9 तास 30 मिनिटं. इकडं 9 वाजून 50 मिनिटं पण पर्याय दिले नाही. हे 9 तास बाजूला घेतले, या 0.5ला मिनिटामध्ये करण्यासाठी 60 मिनिटानं गुणलं, मग 60नं गुणल्यावर उत्तर 30 मिनिटं आलं. कळलं का? आणि म्हणून 9 तास 30 मिनिट. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, पृथ्वीचा व्यास 12,730 किलोमीटर असेल. उत्तर ध्रुवांतर ते दक्षिण ध्रुवांतर कापण्यासाठी 200 किलोमीटर प्रति तास वेग असणाऱ्या एका विमानाला किती वेळ लागेल? पृथ्वीचा व्यास 12,730. इकडे पहा, तर मग आपला व्यास दिला आपल्याला. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे कशी, इकडे पहा. हा, आता एक गोष्ट क्लिअर करा. हा, आता पृथ्वी आपण काय म्हणतो, तर पहा व्यास म्हणजे काय, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी सर्वात मोठी जीवा वर्तुळाचा व्यास असते. आता तुम्हाला काय म्हणते, उत्तर ध्रुव कापण्यासाठी किलोमीटर प्रति तास वेग असणाऱ्या एका विमानाला किती वेळ लागेल? मग पहिल्यांदा तुम्हाला परीघ काढावं लागेल. परीघ काढताना पायची किंमत आपण 22/7 कधी घेतो, जर त्रिज्या किंवा व्यास हा 7च्या पटीत असेल तर तुम्हाला माहिती आहे याला 7नं भाग जात नाही. मग आपण काय घेतो 3.14, मग गुणिले काय आहे 12,730, याला भागायचं आहे कितीनं 200नं. पॉईंट खाली आला, काटाकाटी होती का पा नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न अंदाज अनुमानावर सोडवायला लावला आहे त्यानं, हे लक्षात घ्यायचं. अंदाज अनुमानावर सोडायला लावला आहे, जवळपास घेऊन असं. हां पा, एका पाण्याची टाकी एका नळाच्या प्रवाहाने 2 तासात पूर्ण भरते. 2 तासात पूर्ण भरते. दुसऱ्या नळाच्या प्रवाहाने 8 तासात पूर्ण भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर पाण्याची टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? पा, पहिल्या नळानं भरायली 2 तासात, दुसऱ्या नळानं भरायली 8 तासात. दोघांना मिळून भरवायची म्हणलं की बेरीज. मग काय करायचं, अ नळाचा कालावधी गुणिले ब नळाचा कालावधी, अ नळाचा कालावधी अधिक ब नळाचा कालावधी. मग 2 गुणिले 8 छेदस्थानी 2 अधिक 8, मग 2 गुणिले 8 छेदस्थानी 8 आणि 2 10, मग 8 दोन्ही 16 भागिले 10, खाली 1 0 म्हणजे 1 नंतर पॉईंट. उत्तर आलं 1.6 तास. आता 1.6 तास कसे लिहिणार, तर तुमच्याकडे ऑलरेडी 1 तास उत्तर मिळाले. मग 0.6 तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 60नं गुणणार, कारण एका तासात 60 मिनिटं असतात. मग 6 6 36 0 दशाल तसा पॉईंट 1 नंतर हे 36 मिनिटं. मग 1 तास 36 मिनिटं पर्यायात कुठं दिलंय पा, आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. 1 तास 36 मिनिट. 1 तास 36 मिनिट. एक रेल्वे मुंबईहून नागपूरला निघाली, दुसरी रेल्वे नागपूरहून मुंबईला त्याच वेळी निघाली. दोन्ही रेल्वेंचा वेग 100 किलोमीटर प्रति तास आहे आणि त्या 4 तासानंतर एकमेकांना एका जागी भेटल्या तर मुंबई ते नागपूर एकूण अंतर किती असेल? इकडे पहा, जेव्हा दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात तेव्हा वेगांची वजाबाकी होते, पण विरोधाभास धावतात तेव्हा त्यांची बेरीज होते, कारण त्या दोघी एकमेकीला सपोर्ट करायल्यात. काय करायल्यात? सपोर्ट करायल्यात. म्हणजे हे तुला कळावं, ही गाडी 4 तास चालली, ही 4 तास चालली, कळलं का? तर ही 100 प्रमाणे 4 तास आणि ही 100 प्रमाणे 4 तास. मग हिचं 400 किलोमीटर अंतर अधिक हिचं 400 किलोमीटर अंतर, तर हे जे ठिकाण आहे कोणतं, मुंबई, आणि हे ठिकाण आहे नागपूर, या दोघांचं अंतर असेल 800 किलोमीटर. या दोघांचं अंतर असेल 800 किलोमीटर. पुढचा प्रश्न पहा. आजपासून, प्रश्न नीट समजून घ्या, झाला पेपर संपला आपला. इकडे पहा, आजपासून 5 वर्षापूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांच्या वयाची बेरीज मोहनच्या आजच्या वया इतकी असेल तर रवीचे आजचे वय काढा. आजपासून 5 वर्षापूर्वी, इकडे पहा 5 वर्षापूर्वी कोणाचं, मोहन आणि कोण, त्याचा मुलगा रवी. आता 5 वर्षापूर्वी इकडे पहा, 5 वर्षापूर्वी समजा मोहनचं वय X असेल, रवीचं वय Y असेल. 5 वर्षापूर्वी
मी तुम्हाला म्हणलं आज त्यांचं वय x अधिक 5 आणि y अधिक 5 काय म्हणते बाबा, तर यांच्या वयाची बेरीज मोहनच्या आजच्या वया इतकी असेल, मोहनच्या आजच्या वयाच्या इतकी असेल. मोहनचं आजचं वय काय आहे x अधिक 5 पहा, आणि आजपासून 5 वर्षापूर्वी मोहन आणि त्याचा मुलगा रवी यांचं वय काय होतं x अधिक y. ही बेरीज कोणा एवढी आहे, याच्या एवढी आहे. कोणा एवढी आहे, याच्या एवढी आहे. लक्ष द्या इकडं. मग कॉमन गोष्ट प्रश्न नीट समजून घ्या. काय म्हणते मला सांगा, अधिक x काय झाले, कट झाले, तर y बरोबर किंमत काय आली रे 5. y बरोबर किंमत काय आली 5. मी जे बोलायलो ते समजायला का पहा. हे पहा 5 वर्षापूर्वी त्यांच्या दोघांचं वय x आणि y आहे. आजपासून 5 वर्षापूर्वी मोहन आणि त्यांचा मुलगा रवी यांच्या वयाची बेरीज मोहनच्या आजच्या वया इतकी आहे. बरं चला, आजचं वय मोहनचं काय x अधिक 5, याचं वय काय y अधिक 5. मग x अधिक y बरोबर आजचं वय x अधिक 5. चला, हे अधिक x इकडे आले मायनस झाले, तर मग उरलं काय y बरोबर 5. तुम्हाला काय विचारले रवीचं आजचं वय, तर काय होईल रे 5 अधिक 5. उत्तर 10 आहे का पहा बरं, उत्तर 10 आहे का पहा. हा बरोबर आहे का नाही पहा बरं. हा कोणाचं वय, कोणाचं वय रवीचं. बरं रवीचं वय आज 10 घेतलं तर याचं वय काय होईल 5 होईल. मग याचं बी वय काय व्हायले 5 आणि 5 10 व्हायले पहा बरं. y बरोबर हा x बरोबर किंमतच नाही काढली आपण. हा प्रश्न काय म्हणते पहा एकदा. ज्या गोष्टी समजत नाहीत त्या विचार करायच्यात आपल्याला, मात्र प्रत्येक गोष्टी क्लिअर केल्यात आपण. जे प्रश्न राहिलेत ते थोडे पाहूया आपण. बरोबर आहे ना, 10 वर्षच यस. ते दोघांचं वय नसल्यामुळे आपल्याला सिद्ध करताना प्रॉब्लेम येतील. इकडे पहा, या आकृतीतील कोण याचे माप काढा. याला आपण वर्तुळ कंस म्हणतो बाळा. काय म्हणतो वर्तुळ कंस. आणि वर्तुळ कंस त्याला थिटा काय म्हणतो आपण 360. मग हे 80 हे 120 किती झाले 200. ह्याच्यातून 200 गेले तर उरलेला काय 160. उरलेला काय 160. काय अवघड आहे, हे 160 आहे. ह्या दोघांची बेरीज आपण 360 मधून वजा केली, कारण एकूण वर्तुळ कंस 360चा असतो. कितीचा असतो 360. ए अधिक बीचा वर्ग. तर आपल्याकडे सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. मास्तर वर्गात आपल्याला लिहून द्यायचं बाळा, ए अधिक बी कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग पर्यायात असं कुठं दिले का पहा, नाही जरासं तोडफोड करून दिले. हे एचा वर्ग दिलाय यस, पुढे अधिकचं चिन्ह आहे. अधिक आहे का पहा, एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग आहे का कुठं, हे दिले इथं आहे का यस. 800 सेंटीमीटर अधिक 750 सेंटीमीटर अधिक 550 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर. आता पहा आपल्याकडे तक्ता आहे, ह्या तक्त्यानं सोडावं लागतंय. इकडे पहा मॅट्रिक टन, इकडे पहा क्विंटल, एक गॅप, त्याच्यानंतर हे किलो, त्याच्यानंतर हे इकडे पहा हेक्टा डेका. किलो हेक्टा डेका नीट लक्ष आहे पहा. काय म्हणलो मॅट्रिक टन क्विंटल किलो हेक्टा कळलं का डेका. त्याच्यानंतर लिटर मीटर ग्रॅम डेसी त्याच्यानंतर सेंटी. इकडे पाय मग तुला दिलेल्या गोष्टी याच्यात मांडून टाक. इकडे पाय काय म्हणलं तू 800 सेंटी. इकडे पाय 008 त्याच्यानंतर 750 सेंटी 057 त्याच्यानंतर 550 सेंटी 550 सेंटी. हे प्रकरण घेतलेलं आहे मी, एकदा यूट्यूबला जाऊन पहा. आता उत्तर 0 5 आणि 5 10 हातचाला 1 6 6 आणि 7 13 13 आणि 8 21. हे उत्तर तू सेंटीमीटरमध्ये, तुला आणायचं आहे कुठं किलोमीटरमध्ये. कुठं आणायचं आहे, कुठं आणायचं किलोमीटरमध्ये. मग हे किलो आहे ना इथपर्यंत 0 दे 0 0 पॉईंट हे असं. पर्याय पहा बरं 0.0021. पर्याय कुठे आहे पहा, मी जे बोलायला ते समजायला का पहा. मॅट्रिक टन क्विंटल किलो हेक्टा डेका बरोबर आहे का. मॅट्रिक टन किलो हेक्टा डेका लिटर मीटर ग्रॅम डेसी सेंटी मिली मीटर मायक्रो नॅनो असं काहीतरी हे याचं तक्ता आहे का पहा. येस नो बोलत चला.
यस, बरोबर आहे का? पण पर्यायामध्ये आपण पाहिलं त्याचं उत्तर कुठे आलं रे मग? किलो हेक्टा डेका 800 सेंटी लिहिलं आपण, 800 सेंटी 750 लिहिलंय, 550 यांची बेरीज केली आपण. 0 0 5 आणि 5 10. ए पोरो इकडे लक्षात घ्या, याची बेरीज इथं. इकडे पहा काय केलं आपण, इथं जरी गेलो आपण, इकडे पहा 800 750 550 0 5 आणि 5 10 6 6 आणि 7 13 13 आणि 8 21. हे कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. कळलं का? एल मीटर मध्ये केल्यावर कितीन भागणार? 100 न. आणि 21 ला किलोमीटर मध्ये करण्यासाठी कितीन भागणार? 1000 न. किती ना? असं जरी गेलो आपण, मग खाली 3 0 म्हणल्यावर किती अंकानंतर पॉईंट? 3 अंकानंतर पॉईंट. हे झालं उत्तर 0.021. 0.021. यस. एका देशाचे संपूर्ण क्षेत्रफळ 5000 चौरस किलोमीटर असेल, 50,000 चौरस किलोमीटर असेल, त्या देशातून एकूण 20 राज्य असतील तर राज्याचे सरासरी क्षेत्रफळ काढा. आपल्याकडे सूत्र आहे, इकडे पहा. एकूण देशाचं क्षेत्रफळ किती आहे? 50,000 भागिले राज्य किती आहेत? 20. बरोबर आहे. सरासरी एकूण बेरीज भागिले एकूण संख्या, मग 0 बे 2 4 1 उरला, बे 5 10, हे 2 0. हे आपलं उत्तर 2500 चौरस किलोमीटर. हे कशात दिले? किलोमीटर मध्ये, मग हे पण चौरस किलोमीटर मध्येच. यस. हा इकडे पहा, 9चा घन काय? पाठ पाहिजे. 729. 6चा घन काय? 216. बाळा 9चा घन 729, 8 512, 7 343, बरोबर का? 6 216, 5 125. ओके. मग 9 आणि 6 15 हातचाला 1 1 आणि 1 2 2 आणि 2 4 7 आणि 2 9 945 कुठं दिले का? पहा पर्याय क्रमांक 4. बाळा पर्याय क्रमांक 4. ए बरोबर 400, बी बरोबर 380, सी बरोबर 360, एफ बरोबर काय? इकडे पहा, ए बी सी डी ई एफ. इकडे पहा, याची किंमत आहे 400. तो 20 न कमी केली 380 केली, पुन्हा 30 न कमी केली 360 झाली, पुन्हा 20 न कमी केली 340 झाली, पुन्हा 20 न कमी केली 300 किती झाली? 20 झाली. पुन्हा 20 न कमी केल्यावर काय होईल? 300. 20 न कमी करत गेला, 20 न कमी करत गेला. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर गट येईल म्हणते? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर गट येईल? ए बी सी डी, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता पहा काय रे? ई आय एल. इकडे पहा, ई आय एल कसं घेतलंय पहा बरं. हा बरं, ई बरोबर काय घेतलंय? इकडे पहा, ई आय एल जी के एन, ईच्या पुढं जी. इकडे पहा, ईच्या पुढं जी, एक अक्षर सोडून यस. त्याच्यानंतर पहा, आईच्या पुढं के, एक अक्षर सोडून यस. एलच्या पुढं एक अक्षर सोडून राईट. मग आता तुझं काम काय? एफ जे के, एफच्या पुढं एक अक्षर सोडून एच, जेच्या पुढं एक अक्षर सोडून एल, आणि केच्या पुढं एक अक्षर सोडून एम. एच एल एम, एच एल एम. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. यस. चला मालिका पूर्ण करा. 2 5 11 23, 2 5 11 23, 2 5 11 23 पुढं काय? असा प्रश्न पूर्व आपल्याला विचारला आहे. मग काय केलं? 2 ची दुप्पट प्लस 1, बे 2 4 प्लस 1 बरोबर 5, 5 ची दुप्पट 2 अधिक 1, 5 2 10 प्लस 1 11, 11 ची दुप्पट 2 प्लस 1, 11 2 22 प्लस 1, काय रे उत्तर? 23. मग 23 ची दुप्पट प्लस 1, 23 2 46 आणि 1. तर या प्रश्नाचं उत्तर इथं काय पाहिजे? 47. पर्याय क्रमांक 4. पोरो लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळं हा व्हिडिओ रेकॉर्ड घ्यावा लागला, तरी प्रत्येक लेकरांनी पहा. आपण आतापर्यंत 5 पेपर पाहिलेत. आता वळायचं आपल्याला अवघड पेपरकडं. मुंबई, रत्नागिरी, सोलापूर, जे जे पेपर अवघड होते ते पेपर पहिले घेऊया, आणि मग अशाच पद्धतीनं सर्व पेपर या ठिकाणी येतील. आपलं जेव्हा पुस्तक येईल त्याच्यामध्ये त्याचा व्हिडिओ मग QR कोडमध्ये तुम्हाला पाहता येईल.
सांगायचं तात्पर्य लाईटचा प्रॉब्लेम झाला आणि यूट्यूबचं मला काही जास्त नॉलेज नसल्यामुळं आपल्याला ते कव्हर करता आलं. पुन्हा लाईट गेलेली आहे, मधातच लेक्चर बंद पडण्यापूर्वी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू आपल्याच यूट्यूब चॅनलवर. बाळांनो बढियापैकी अभ्यास करा.